गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता मी झोपून उठलो. तर गाईज आता बाहेर खूप जोरात जास्त पाणी पडतं आणि नदीला पण पूर आले काल रात्री. चला तुम्हाला दाखवतो, नदीला पण पूर आले खूप जोरात. तर गाईज आता आपण जाऊ नदीला पूर बघायला आहे. तिकडे आहे नदी, तिकडे जाऊ. आता ही घेतो छत्री, घेतली छत्री. चला गाईस, तो मोबाईल भिजेल गाईस. तर आम्ही इथे डेकणांचा रोप लावले तर मोठा झालेला गाईस. मग आम्ही अजून इथे भात घेतले. आता तो मोठा झाले. आता 1-2 दिवसात त्याला येतं शेतातच लावायचं वापस, जर थोडा करून. तर आता आपण जाऊ नदीला बघायला लागतात होते. आणि आम्ही अजून इथे पण लावलं डेकणांचा रोप. हे बघा गाई, इथे पण आहे डेकणांचा रोप. पाणी बघा गाईस किती जोरात पडते. आवाज ऐकून घ्या. खालती पण बघा किती जोरात पडतं पाणी. तर आता आपण आलो नदीच्या इकडे. तर हा आहे खुशी त्यांचा घर, इथून दिसते पाठीमागे गाई. तर आता आपण आलो खुशी त्यांच्या घरच्या. हे बघा गाई किती नदीला पूर आले. बघा गाई किती नदीला पूर आले. किती नदी बघा गाई. बघा गाईस किती वाढली नदी. गाईस बघा काय आले नदीत. तो काला दिसतो ना, तो काय आले बघा ना. तर गाईस कॅमेरा साफ करू येतो, पाणी आलं का. तर गाईस इथे बघा गाईस, बघा इथून कसं येतो पाणी. बघा कसा येतो पाणी. इकडे ती खूप मोठी नदी आहे. बघा रात मोठी नदी. तर आता काय करायचं, तर पाणी तर येणारच आहे नदीला. आता नदीला पाणी कमी झाल्यावर मस्त अंग धुवायला जाऊ. गाईस बघा इथून कसं पाणी येतं. इथे शिंपीला अंग होतं, याला काही बोलायचं. ही छोटीवाली नदी तर तसा तिथून शेतातून येतं पाणी, तो डोंगरीतून. बघा गाईस, तर बघा व्ह्यू घ्या. गाईस तर या सोबतीला आम्ही माझा ब्लॉग पण एंड करतो. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.